Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 6 subject English topic 4.5 a book review George's Secret Key to the Universe. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये अ बुक रिव्ह्यू याचे आपण पॉइंटर्स या ठिकाणी लर्न करत होतो. तर मागील व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ हे 4 क्वेश्चन त्या ठिकाणी मी सॉल्व केलेले होते. आता या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 5 हा सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन नंबर 5, राईट अन इनफॉर्मल लेटर फ्रॉम जॉर्ज टू हिज पॅरेंट्स. इन द लेटर जॉर्ज टेल्स हिज पॅरेंट्स व्हॉट ही थिंक्स. या ठिकाणी एक लेटर लिहायचं आहे. राईट अँड इनफॉर्मल लेटर फ्रॉम जॉर्ज टू हिज पॅरेंट्स. जॉर्जने आपल्या आईवडिलांना पत्र लिहायचं आहे. इन द लेटर जॉर्ज टेल्स हिज पॅरेंट्स व्हॉट ही थिंक्स. आणि त्या लेटरमध्ये कशाबद्दल लिहायचं ते लेटर, तर जॉर्जचं काय मत आहे त्याच्या आईवडिलां. जॉर्ज टेल्स हिज पॅरेंट्स, त्याने त्याच्या आईवडिलांना सांगितलं व्हॉट ही थिंक्स, की त्याचं स्वतःचं हे सायन्स आणि टेक्नॉलॉजी याबद्दल काय मत आहे ते त्या ठिकाणी त्याने व्यक्त केलेलं आहे. तर हे मत आपल्याला हे लेटरच्या स्वरूपामध्ये आपल्याला राईट डाऊन करायचं आहे. तर माझ्या नोटबुकमध्ये तुम्ही पाहू शकतात हे लेटर मी राईट डाऊन केलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता लेटर रायटिंग. या लेटरच्या म्हणजे पेजच्या राईट साईडला डेट टाकायची. ज्या दिवसाचं तुम्ही लेटर लिहिणार आहे त्या दिवसाची डेट टाकायची. 19 फेब्रुवारी 2025. तुम्ही ज्या दिवशी लिहिणार त्या दिवसाची डेट इथं लिहायची. त्यानंतर हे लेटर आपल्या आई आणि वडील यांना लिहायचं आहे. म्हणून या ठिकाणी डिअर मॉम अँड डॅड असं या ठिकाणी आपण रिस्पेक्टफुल वर्ड्स या ठिकाणी यूज करणार आहोत. मग डिअर मॉम अँड डॅड, आय हॅव रिसिव्ड युअर लेटर. आर यू अँग्री विथ मी? You express your views science and technology. You feel that modern innovation in this field caused a lot of damage on the earth, but I reacted angrily. या ठिकाणी सायन्स आणि टेक्नॉलॉजी याच्याबद्दल तुम्ही तुमचे जे व्ह्यूज मांडलेले, जे मतं मांडलेली ती या ठिकाणी मी ऐकली. यू फील, परंतु तुम्हाला या ठिकाणी वाटतं दॅट मॉडर्न इन्व्हेशन इन दिस फील्ड कॉज अ लॉट ऑफ डॅमेज ऑन द अर्थ. हे जे मॉडर्न जी काही नॉलेज आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी त्याच्यामुळे या पृथ्वीचं या ठिकाणी नुकसान होत आहे. बट आय रिॲक्टेड अँग्रीली, परंतु या ठिकाणी मी मात्र माझा राग व्यक्त करत आहे. मग तो त्या ठिकाणी सांगत आहे सॉरी डॅड अँड मॉम, आय डू नॉट ॲग्री विथ युअर व्ह्यूज. तो त्याच्या आईवडिलांना सांगतो की सॉरी, मला माफ करा, मी तुमच्या मताशी सहमत नाही. इन्स्टेड ऑफ कॉजिंग ऑन डॅमेज टू द अर्थ. या ठिकाणी पृथ्वीचं जे काही डॅमेज व्हायचं कारण आहे ते या ठिकाणी वेगळं आहे. आय बिलीव्ह दॅट इट पॉसिबल टू सेव्ह द अर्थ युजिंग द कम्प्युटर, TV, इंटरनेट अँड अदर मॉडर्न इन्व्हेशन. या ठिकाणी माझा विश्वास आहे की ही जी मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण आपल्या या पृथ्वीला नष्ट होण्यापासून वाचवू शकतो. त्यासाठी तुम्ही कम्प्युटर, TV, इंटरनेट, मॉडर्न इन्व्हेन्शन अशा वेगवेगळ्या गोष्टींचा यूज या ठिकाणी करू शकतात. बट यू आर थिंकिंग अदरवाईज, परंतु तुम्ही असा विचार करत नाही. मोस्ट ऑफ पीपल हॅव रिअलाइज टू ॲडव्हान्टेजेस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. बऱ्याच लोकांना सायन्स आणि टेक्नॉलॉजी यांचे जे काही ॲडव्हान्टेजेस आहे, यांचे जे प्रॉफिट आहे, जे काही फायदे हे माहिती असायला पाहिजे. यू मे नॉट बी नोईंग, तुम्हाला ते माहीत नाही. हाऊ आय सफर जेअरिंग अँड रिडिक्युल फ्रॉम माय फ्रेंड्स. आणि या ठिकाणी ते जे काही फायदे आहेत ते मी माहिती करून घेतलेले, पण तरीसुद्धा काही विद्यार्थी, काही फ्रेंड्स हे या ठिकाणी मला या विषयावरून चिडवतात. अपार्ट फ्रॉम दॅट, तरीसुद्धा आय फील सॉरी वेन पीपल रिपोर्ट अबाउट युअर व्ह्यूज. परंतु तरीसुद्धा माझं असं मत आहे की या ठिकाणी लोकांनी सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर हा योग्य पद्धतीने केला पाहिजे. फादर, आय होप बोथ ऑफ यू विल रिथिंक अबाउट युअर रिसेंट व्ह्यूज. आणि म्हणून तो त्याच्या वडिलांना म्हणतो की तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या मतावर विचार केला पाहिजे. मेनी मेनी रिगार्ड्स, युअर्स लव्हिंगली सन जॉर्ज. या ठिकाणी
त्यांचा मुलगा आहे म्हणून इथं सन आणि लव्हिंगली म्हणजे प्रेमळ, तुमचाच प्रेमळ मुलगा जॉर्ज, असं या ठिकाणी हे लेटर आपल्याला राईट डाऊन करायचं आहे. या प्रकारे तुम्ही हे लेटर तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. होल्ड डिबेट ऑन द फॉलोइंग इश्यूज in your mother tongue and then write the main points in English. Hold debate on the following issues in your mother tongue. खाली काही पॉईंट्स दिलेले, काही विषय दिलेले आहे, तर ते तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला लिहायचे. अँड देन राईट द मेन पॉईंट्स इन इंग्लिश. आणि ते जे तुम्ही तुमच्या मातृभाषेत लिहाल त्यानंतर ते आपल्याला इंग्लिश या लँग्वेजमध्ये पुन्हा एकदा लिहायचे. मग त्यांनी पॉईंट्स दिलेले. इज सायन्स अँड टेक्नॉलॉजी गुड फॉर अस? कॅन वी अवॉइड इलेक्ट्रिसिटी? व्हॉट आर द मेजर प्रॉब्लेम इन टुडेज वर्ल्ड? हे पॉईंट्स या ठिकाणी दिलेले. तर हे पॉईंट्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लर्न करूया. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.